नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील टेमगरपाडा येथे रामनवमीच्या निमित्ताने हरिभक्त परायण मदन महाराज नाईक यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भागवत सत्संग मंडळ टेमगर यांच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी कार्यकारिणी मदन बुवा नाईक, विश्वनाथ नाईक, शिरीष नाईक, शत्रुघ्न नाईक, तात्या नाईक, यशवंत नाईक, शंकर भोईर, नारायण तरे, विजय जोशी, तुळशीराम गुळजी आणि अनिल पाटील, जनार्दन नाईक, तुकाराम नाईक, हिरामन गुळवी, रणजित नाईक, राम पाटील, साईनाथ नाईक, अशोक दिवेकर, संदीप मोरे, गुरुनाथ म्हात्रे व ज्यांच्या मधुर वाणीने काल्याचे कीर्तनाची सांगता झाली ते महाराज माधव महाराज राठी नाशिक, हरिपाठ मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ, गावातील सर्व भाविक भक्तजन या सर्वांच्या मेहनतीने आयोजन संयोजनाने मदन नाईक यांच्या मनोगताने महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। काय करावं लागेल? ही वणवण संपावी, पायपीट थांबावी, भूक लागलेली तृप्तीत बदलावी, खांद्यावर तिष्ठन् मध्ये स्वपरिसुर्व हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके विशति बहुजे यज्ञ भुक् बालकी गोपाल कृष्ण भगवान
ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ येऊन आपला पूर्ण दिवस सेवा दिलेली म्हणून त्यांचा सन्मान अशी सदिच्छा ट्रस्ट बनवण्यासाठी आम्हाला 6 महिने गेले. ती ट्रस्ट बनवल्यानंतर या मंदिराचा प्रॉपर्टी कार्ड आम्हाला शोधायला बराच काळ निघून गेला. जागा आहे तर मंदिराचा त्याच्यावर उल्लेख नाही. विठ्ठल रुक्माई मंदिर टेंगरपाडा म्हणून असा उल्लेख नाही. शेवटी परवा मी एका TLRच्या ऑफिसरला घरी बोलवलं. आम्हाला सांगितलं गेलं की बाबा तुम्ही ठाण्यामध्ये अपील करा. अपीलही केला, परंतु अपील करीपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागली. आचारसंहिता 4 जूनला, कारण भविष्यात येणारी जी पिढी आहे, कारण अगोदरच सुप्रीम कोर्टाच्या गाईडन्स आहेत की जे अनलिगल मंदिर आणि मस्जिद असतील, जे चर्च असतील ते तोडून टाका म्हणून एक कानाला खडा आम्ही सगळ्यांनी लावला आणि हा मंदिर ऑफिशियल व्हावा आणि ऑफिशियल होऊन हा मंदिर परिपूर्ण व्हावा हा आमचा उद्देश आहे. कारण मंदिर म्हटलं की एवढं सामान्य गोष्ट नाहीये. या मंदिराला जवळजवळ 70 ते 80 लाखाचा गाभाऱ्याचा काम आहे. कारण साऊथ इंडियन लोक इथे येणार आहेत आणि साऊथ इंडियन तुम्ही मंदिर बघा, बालाजी बघा, सगळे मंदिर साऊथ इंडियन मधले बघा की ते 1000 बसलेले आहे. सगळ्या हाताने मदत करील तो आणि त्याचा कार्य पुरा करून घेईल. बंधूंनो, लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड बनवून या ठिकाणाला मंदिराचा प्लॅन मंजूर करून लवकरात तोडण्याला सुरुवात होईल हे लक्षात ठेवा. या ठिकाणाला गेली 7 दिवस आपण या कीर्तनाला आले, हरिपाठाला आले, प्रवचनाला आले. हे समस्त गावकरी मंदिर मंडळीची व पंचक्रोशीतील सर्व भाविक, कारण कुठलाही कार्य करायचं म्हटला तर समाजाशिवाय तो कार्य करू शकत नाही. पंढरपूरचा पांडुरंग बोलतो की पतित पावन मी तो आहे करा तुमचे बरा दिसत असे की तुम्ही लोक जर इथे नसती तर कीर्तन झाला नसता. म्हणून त्याच दिवशी हरिभक्त पारायण गुरुवारी चंद्रशेखर महाराजांचा नक्की भागवत इथे होईल एवढं लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा कल्याण केल्याशिवाय ठेवणार नाही. हा गाव चांगल्या प्रकारे मरावं ही माझी इच्छा आहे. या ठिकाणाला चुकून जर आमच्या मुलांच्या हातून कोणाचा सत्कार समारंभ राहिला असेल, राग मानू नका. मी दोन्ही हाताने तुमची माफी मागतो. कुमारी मुक्ता मनोज नाईक यांनी 1110 रुपये दक्षिणा दिलेली आहे. श्रीनाथ बारपू म्हात्रे बागोड आणि आमचे श्री शंकर बलिराम भुईर दक्षिणा दिलेली आहे. दुसरी गोष्ट, श्री अशोक भुईर आमचे अरुण सरांचे बाबा त्यांनी देखील या ठिकाणी श्री संजय दिवेकर यांनी 1200 रुपये दक्षिणा दिलेली आहे. तसेच श्री मोहन सीता